नमस्कार मित्रांनो, मी संदीप कुटे तुमचं पुन्हा एकदा मी पुणेकर संदीप या यूट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे। आज रविवार आहे, म्हटलं आज काहीतरी बनवूया। तर आज बनवणार मी पनीर मटर। तर तुम्ही पाहूया आपलं पनीर मटर कसं बनतंय। तर आपण सर्वात पहिलं पनीर कापून घेऊया, त्याचे लहान लहान तुकडे करून घेऊया। व्यवस्थित कापून तुकडे करूया, याचे अशा प्रकारे कापून घेऊया। व्यवस्थित कापायचे, याचे आपण तुकडे करायचे छोटे छोटे, व्यवस्थित कापून घ्यायचे, जेव्हा आपण फ्राय करायचे व्यवस्थित फ्राय करता येईल। अशा प्रकारे आपण पनीर कापून घेतले, लहान लहान तुकडे केले त्याचे। त्याच्यानंतर आपण पेटवणार गॅस पेटवायची आहे। आपल्याला थोडा टाइम कढई गरम करायची आहे। कढई गरम झाल्यानंतर आपण तेल टाकणार आहे। आता कढई आपली तापलेली आहे, त्याच्यामुळे आपण तेल टाकून घेणार आहे। तेल टाकलेले आहे, थोडं तेल गरम होतपर्यंत ठेवूया। तेल गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहे पनीर। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याला मी टाका म्हणजे 250 ग्रॅम पनीर आणलेले आहे, त्यामध्ये तेल मी टाकणार आहे। जेणेकरून ते तेलामध्ये आपले फ्राय होईल। पनीरचे कापलेले छोटे लहान लहान तुकडे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे, व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे। दुसऱ्या साईडला गॅस पेटवलेली आहे, आपण पाणी टाकलंय आणि पाण्यामध्ये पण मटर टाकले। मटर जेणेकरून आपलं मटर लवकर बॉईल होतील, तेव्हा आपण पाणी गरम करून मटर गरम करायचे आणि थोडे मीठ टाकूया। आपण सर्व मसाले एकत्र केले, त्याच्यामध्ये हळद आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट मसाला टाकला आहे, थोडेसे मीठ घेतले आणि त्याच्यामध्ये पुन्हा पनीर मसाला पण टाकला आहे। हे मिश्रण सर्व एकत्र केलेले आहे। तर पुढं तुम्ही इकडे पाहू शकता, आपण जे पनीर फ्राय केलं ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेतले। आपलं पनीर बऱ्यापैकी व्यवस्थित फ्राय झालेले आहे। तर आपण पुढली प्रोसेस बघूया आता। दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आणि ते आपण गरम तेलामध्ये टाकलेले आहे। त्याच्यामध्ये 2 तेजपत्ता टाकला आणि ते व्यवस्थित आपल्याला सिल्वर कलरचा कांदा जोपर्यंत होत नाही गरम तोपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचा आहे। आणि त्याच्यामध्ये आता आपण आपला कांदा बारीक फ्राय झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण टमाटर जे आपण बारीक कापून मिक्सरने थोडं लहान केलं होतं ते आपण टाकलं आहे आणि तोपर्यंत पूर्ण हलवत राहायचे, तोपर्यंत पूर्ण एकजीव होत नाही, पूर्ण मिक्स करून घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण टाकणार आहे जे आपण मटर पनीर जेवण बनवणार आहे, म्हणजे मटर जे पाण्यामध्ये गरम केलं तर ते आपण आता मटर टाकून देऊया। आता आपण जे मटर टाकतोय ते आपण गरम पाण्यामध्ये ऑलरेडी बॉईल करून घेतले, जेणेकरून आपला जो लवकर शिजेल आपलं मटर। तर आता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सर्वांचा। असं पूर्ण हलवून घ्यायचं। मस्त त्याला तेल सुटायला लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। थोडं हलवायचं आहे मध्ये मध्ये आणि त्याच्यानंतर आपण जे मसाले सांगितले मी ते सर्व मसाले त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही एक करून मसाला टाकू शकता, एकसाथ पण टाकू शकता। हे सर्व मसाले एकसाथ टाकलेले आहे, मस्त वाटतंय का। पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून मसाले व्यवस्थित फ्राय होतील आणि खाली जाळणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण मिक्स करायचं। 2 मिनटं तुम्हाला मसाला गरम करून घ्यायचं तेलामध्ये अशा प्रकारे, जेणेकरून मसाले आपले व्यवस्थित शिजतील। आता पनीर टाकून घेतले आणि पनीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून आपल्या मसाला पनीरला व्यवस्थित लागेल। अशा प्रकारे आपल्याला मिक्स करत राहायचे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आपली गॅस जे आहे बारीक करणार आहे आणि 2 मिनटं आपण गॅस बारीक करून आपण आपलं पनीर शिजायला ठेवून। आता आपलं पनीर मस्तपैकी तयार करून झालेले,
मस्तपैकी तेल सुटलेले आहे पनीरला. तर मित्रांनो तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. तर तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.